मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिलासा मिळालाय। रेल्वे भरती आंदोलनाच्या गुन्ह्यात त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे। तब्बल 18 वर्षांनंतर राज ठाकरे यांची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली आहे। राज ठाकरेंवर प्रक्षोभक भाषणाचा आरोप होता। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ठाणे कोर्टाने हा मोठा दिलासा दिलाय। 2008च्या रेल्वे भरती आंदोलनाच्या गुन्ह्यामध्ये राज ठाकरेंसह सर्वांची आता निर्दोष मुक्तता करण्यात आली। सरकारी पक्ष गुन्हा सिद्ध होईल आणि आरोपींचा त्यात सहभाग स्पष्ट होईल असे ठोस पुरावे देऊ शकलेला नाही आणि त्यामुळे कोर्टाने हा निर्णय दिलाय। 2008 मध्ये रेल्वे भरती दरम्यान झालेल्या मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यामध्ये राज ठाकरेंवर प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप होता। गेले अनेक वर्ष सुनावणी चालल्यानंतर अखेर त्यांना हा दिलासा मिळालेला आहे। ओपी नंबर 1 ते 7 जे होते त्यांच्यावरती प्रत्यक्ष मारहाण केल्याचा आरोप होता। त्यांच्या बाबतीत देखील कोर्टाने हे म्हटलेलं आहे की सरकार पक्षाने जो पुरावा दाखल केला किंवा कोर्टासमोर आणला त्या पुराव्यातनं आरोपी क्रमांक 1 ते 7 प्रत्यक्ष त्यावेळेला तिकडे हजर होते किंवा त्यांनी कोणालाही मारहाण केली किंवा ते मनसेचे कार्यकर्ते होते, यातलं काहीही सरकार पक्षाला सिद्ध करता आलं नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परप्रांतातनं विद्यार्थी परीक्षेकरता आले होते, याचाही कोणताही पुरावा सरकार पक्षाला देता आलेला नाही आहे। त्यामुळे राज ठाकरेंनी काही प्रक्षोभक भाषण केलं आणि त्याच्यामुळे पुढची घटना झाली, याचाही कुठलाही संबंध सरकार पक्षाला दाखवता आलेला नाही। या सगळ्या कारणांमुळे सगळ्या आरोपींना निर्दोष सोडलेला आहे। सर्व न्याय मिळाला आहे राजसाहेबांना, आम्हाला सगळ्यांना न्याय मिळाला आणि खऱ्या अर्थाने मराठी लोकांना, मराठी विद्यार्थ्यांना, मराठी लोकांना खरा न्याय मिळाला आहे। ही आज मराठी लोकांची जीत आहे। तुमच्यावर काय आरोप करण्यात आलेला होता? परप्रांतीयांना परीक्षेला बसून दिलं नव्हतं आणि त्याचा तो ठपका आमच्यावरती ठेवण्यात आलेला होता। त्या आंदोलनामध्ये आम्ही सगळे सहभाग होतो, त्या सहभागामध्ये आरोप आमच्यावरती लावण्यात आलेला होता। तर आज न्यायालयाने तो आम्हाला मुक्तता केलेली आहे। लोक इकडे येऊन आमच्या भूमिपुत्रांच्या जर कधी नोकऱ्या हिनवत असेल तर हा खोटाच गुन्हा आहे। आम्ही प्रत्येक वेळेस साहेबांच्या बोलण्यावरती आंदोलन करत राहणार। आम्ही प्रत्येक टायमाला साहेबांचा आदेश आला जिकडे असेल तिकडे ती वेळ काळ आणि ती जागा न बघता आम्ही आंदोलन करणार म्हणजे करणार। शेवटी न्यायालयीन बाब आहे ना, जर पुरावे मिळाले नसतील तर त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। शेवटी न्यायालयीन बाब आहे ना, जर पुरावे मिळाले नसतील तर त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। तर एकंदरीतच आजच्या या निकालानंतर आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। मनश्री, राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता झालेली आहे पुराव्यांअभावी आणि निश्चितच हा एक प्रकारचा दिलासा म्हणावा लागेल। या निर्णयाकडे कशा पद्धतीने पाहता येईल आणि पुढच्या काही ज्या आणखी काही अशा प्रकारच्या ज्या घटना झालेल्या आहेत आणि पुढच्या घटनांच्या दृष्टीने या सगळ्या एकंदरीतच प्रकरणाकडे कशा पद्धतीने पाहता येईल? खरं तर राज ठाकरेंचा राजकीय करिअरचा पीक जिथून सुरू झाला ती ही घटना होती असं म्हणायला हरकत नाही आहे। अर्थात यामधून त्यांना पूर्णतः दिलासा मिळालेला आहे, निर्दोष मुक्तता झालेली आहे या खटल्यातून। मात्र यामुळे राज ठाकरे आणि मनसे पक्षाची जी लाईन होती ती महाराष्ट्रभर पोहोचलेली होती। निश्चितपणे मनसेची जी स्थापना झाली तीच मुळात मराठ माणसाच्या हितासाठी अशी टॅगलाईन घेऊन झालेली होती। त्याच्यामुळे जेव्हा हे रेल्वे भरतीचं प्रकरण 2008 मध्ये समोर आलेलं होतं तेव्हा अशा पद्धतीने मनसेने या भूमिका वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेल्या होत्या खरं तर की कुठे ना कुठे भूमिपुत्रांना त्याच्यामध्ये न्याय मिळावा। मात्र ज्याच्यावरती खटला सुरू झाला तो एका घटनेसंदर्भात होता, ते म्हणजे कल्याण स्थानकाच्या बाहेर रेल्वे भरती परीक्षेसाठी जे परप्रांतीय उमेदवार आलेले होते, विशेषतः ते उत्तर प्रदेशातून आणि बिहारमधून आलेले होते, त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरती गोंधळ झाला आणि काही प्रमाणात त्या ठिकाणी हिंसाचार किंवा मारहाणीसारख्या घटना घडल्या। मात्र या संदर्भातले ठोस असे पुरावे ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यांच्या विरोधात सरकारी पक्ष दाखवू शकला नाही आणि बचाव पक्षाने जो युक्तिवाद केलेला आहे 3 प्रमुख मुद्द्यांवरचा आज युक्तिवाद आपल्याला बघायला मिळाला। ज्या 8 जणांवरती हे गुन्हे दाखल होते त्यामध्ये राज ठाकरे यांचा सुद्धा समावेश होता। चिथावणीखोर भाषणा करता त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। मात्र 3 मुद्दे बचाव पक्षाने मांडले, यामध्ये कथित चिथावणीखोर भाषणाचे पुरावे हे सादर झाले नाहीत, त्यामुळे पुरेसे पुरावे नसल्यामुळे न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे।
सोबतच राज ठाकरे हे प्रत्यक्ष त्यावेळी घटनास्थळी होते का याचा देखील पुरावा नाहीये. ज्यावेळेस गोंधळ झाला कल्याण स्थानकाबाहेर, कल्याण स्टेशनवर जेव्हा उत्तर भारतीय उमेदवारांना कथितरित्या मारहाण झाली, अशा पद्धतीचे आरोप झाले किंवा तशा पद्धतीची घटना समोर आली, तेव्हा राज ठाकरे हे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. काल राज ठाकरेंनी सुनावणीच्या दरम्यान हे स्पष्ट केलं, कोर्टाला हे सांगितलं की त्यावेळेस मी तिथे नव्हतोच, त्यावेळेस मी नाशिकमध्ये होतो आणि जे कोणी कार्यकर्ते तिथे ताब्यात घेण्यात आलेले होते त्यांच्या खिशामध्ये मनसेचा बॅच होता नव्हता याबाबत आपल्याला माहिती नाही किंवा हे सगळं खोटं आहे, अशा पद्धतीची उत्तरं राज ठाकरेंनी दिलेली होती. आणि तिसरं बचाव पक्षाचा मुद्दा ते म्हणजे साक्षीदारांच्या जबाबात असणारी विसंगती. त्याच्यामुळे या तिन्ही मुद्द्यांना घेऊन हा जो निकाल आपल्याला पुढे येताना बघायला मिळतोय की कोर्टानं या 8 जणांची निर्दोष मुक्तता केलेली आहे, ज्यामध्ये राज ठाकरे यांचा देखील समावेश आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे की राज ठाकरे यांचा मराठी मुद्द्याला घेऊन असणारा जो पीक होता राजकीय करिअरमधला, तो या घटनेनंतर खऱ्या अर्थाने सुरू झालेला होता. त्याच्यामुळे निश्चितपणे या घटनेकडे एका राजकीय परिप्रेक्ष्यातून सुद्धा बघता येईलच. मात्र तुर्तास मनसेसाठी आणि राज ठाकरेंसाठी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही सगळ्यात महत्त्वाची बातमी की त्यांची निर्दोष मुक्तता रेल्वे भरती प्रकरणातून, त्या एकंदरीत मारहाणीच्या खटल्यातून झालेली आहे. जी धन्यवाद मनश्री, दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. मनश्री पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या.